याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या अनुभवातून, मार्गदर्शनातून आणि प्रेमळ नेतृत्वातून आज अनेक कार्यकर्ता घडलेले आहेत. आज समाजाला योग्य दिशा मिळालेली आहे. आज या सुवर्ण महोत्सवाच्या मंचावर त्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आपण सर्वांच्या एक सन्मानाने, त्यांच्या अभिमानाने गर्व करीत आहोत. आज आपण सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाट श्रीमान विलास शेठ यांच्याकडे टाळ्या वाजवल्या. आज या सुवर्ण महोत्सवाच्या पवित्र मंचावर समाजासाठी वाहून घेतलेल्या निस्वार्थ सेवा, त्याग आणि कर्तृत्वाने प्रतीक असलेल्या दोन महान व्यक्तींचा सन्मान करताना आमचा अभिमान भरून येतो. आपल्या आयुष्याचा अमूल्य काळ समाजासाठी अर्पण करणारे हे मान्यवर म्हणजे आपल्या समाजाचे सुवर्णरत्न. आज समाजाच्या वतीने हा मान देताना खूप अभिमान वाटतो. श्रीमान जगदीश शेठ दुसाने, श्रीमान रघुनंदन शेठ अहिराव, आपले कार्य हे केवळ आजसाठी नाही तर उद्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे. आपल्या त्यागाच्या, सेवेच्या आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला आज संपूर्ण अहिर स्वर्णकार समाज आपणास साष्टांग नमन करतो. आणि आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करणार आहोत ज्यांनी समाज सेवेला केवळ कर्तव्य न मानता ती जीवनाची साधना बनवली आहे. असे आपले गौरव पुरस्कार प्राप्त करणारे श्रीमान श्री ज्वेलरचे मालक पंकज मनोहर खरोडे यांचे समाजासाठीचे कार्य, सेवा आणि समर्पण हे तरुण पिढीसाठी आदर्श आहे. आजचा जो महाप्रसाद आहे तो देखील आपले पंकज शेठ खरोडे यांच्या तर्फे दिला गेला आहे. आजच्या या मंचावरून सांगताना मला अभिमान वाटतो की आपला समाज केवळ परंपरा जपत नाही तर कर्तव्याचा सन्मान करून नव्या पिढीला प्रेरणा देत आहे. तसेच भाग्यलक्ष्मी महिला मंडळातर्फे आयोजित हळदी कुंकू समारंभ हा केवळ कार्यक्रम नसून तो आपल्या संस्कृतीच्या, मातृत्वाच्या, सौभाग्यवतींच्या आणि भगिनी भावाचा सुंदर उत्सव आहे. या सुंदर सुवर्ण महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या समस्त ट्रस्टी मंडळ, पदाधिकारी मंडळ, कार्यकर्ते मंडळ, महिला मंडळ, सर्व भगिनी, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांचे मी मनपूर्वक ऋणी आहे. आजच्या या पवित्र क्षणी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. आपला समाज आणि एक सण अधिक सक्षम आणि अधिक प्रगत करण्याच्या ईश्वरचरणी मी अध्यक्षाच्या वतीने अनिल जगन्नाथ शेठ दुसाने प्रार्थना करतो की अहिर स्वर्णकार समाज सदैव प्रगती पथावर राहो, एकतेची विशाल अशीच तेजस्वी राहो आणि पुढील पिढीसाठी आपला अभिमान असाच राहो. जय समाज, जय एकता, जय नगर. हे पण नवयुवक क्रिकेटर आहेत आपले, जे गेल्या 8 ते 10 वर्षापासून जे एकत्रित झाले सर्व क्रिकेट खेळाडूंनी. हितेश भाऊ यांनी पण यायचंय. राज्यस्तरीय पुरस्कारांनी नवाजत आलेले आहेत. तर खूप खूप कौतुकाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपला समाज बंधू एक कलाकार मध्ये खानदेश पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लौकिक करत राहतील अशी सदिच्छा. आता आपण वळूया आपल्या ज्या कार्यक्रमाची आपण वाट बघत आहोत, सुवर्ण महोत्सव 2026. 50 वर्षाचा हा जो काळ आहे मध्ये प्रत्येक जनाची जी तळमळ, साथ आपल्याला जी मिळालेली आहे आणि वटवृक्ष आपण जे पाहत आहोत त्याचं बॅनर लॉन्चिंग आपण करीत आहोत. तर या लॉन्चिंगसाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री विलास शेठ नागोशेठ दुसाने यांना मी विनंती करेल. तसेच ट्रस्टी प्रमुख श्री जगन्नाथ दगडूशेठ सोनवणे यांना मी विनंती करेल. भाग्यलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुरेखाताई, तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, महिला मंडळाच्या अध्यक्ष कार्यक्रमाच्या त्यांना मी कामिनीताई यांना विनंती करेल.
सर्वांनी जागेवर 2 मिनिटं उभं राहायचंय लॉन्चिंग साठी. आपण सुवर्ण महोत्सव उजवत आहे. महोत्सव आपण करत आहोत त्याचे साक्षीदार. जेव्हा लॉन्चिंग होईल तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट करायचा आहे. सुवर्ण महोत्सव के सुवर्ण महोत्सव के आपण साक्षीदार झालो. 50 वर्षाचा हा सफर आणि त्याचे आपण साक्षीदार. सुवर्ण महोत्सव आणि आपल्यामध्ये आई आणि सौंचे हिरो ऍक्टर श्री शरदराव बदाने पण आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यांच्याही आपण हार्दिक स्वागत करूया. भोजन समिती यांनी भोजन व्यवस्थेवरती लक्ष द्यावे. भोजन समिती भोजन व्यवस्था आणि पाणी व्यवस्था या दोन्ही ठिकाणी भोजन समितीने लक्ष द्यावं. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण म्हणजे आपला सुवर्ण महोत्सव याचं बॅनर लॉन्चिंग झालेलं आहे. पुढच्या पुढील सन्मान म्हणजे आलेले उपस्थित मंचस्थ यांचं आपला स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. पुढील सत्कारासाठी मी जे नाव घेईल त्या प्रकारे त्यांची सत्कार करण्यात येतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत शरदभाऊ बुधाने. हे ऍक्टर आहेत, त्यांचे स्वागत रुपेश शेठ सोनगिरे करतील. यावं कलाकारातले ऍक्टर आहेत बुधाने साहेब. आता पुढील सत्कार आजच्या या कार्यक्रमाचे श्री विलास शेठ नागशेठ दुसाने यांच्या स्वागतासाठी मी विनंती करेल. ट्रस्टी प्रमुख श्री जगन्नाथ शेठ दगडूशेठ सोनवणे तसेच मंडळाचे कन्व्हेनर श्री चंदुलाल शेठ यांना विनंती करेल की ते दादासाहेबांचं स्वागत करतील. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास भाऊ यांना आज कार्यक्रमानिमित्त त्यांचा सन्मान होत आहे आणि त्यांना पुरस्कार देखील देण्यात येत आहे. अहिर सोनकाळ समाज योजना सुरत तर्फे त्यांना समाज कुशल पुरस्कार देण्यात येत आहे. श्रीमान विलास शेठ दुसाने माजी ट्रस्टी प्रमुख हे यांची सेवा तर आहे, पुढेही अशीच सेवा करत राहतील अशी अहिर सोनकाळ समाज योजना सुरत अपेक्षा ठेवत आहे. पुढील सन्मान
श्री जगदीश बाळकृष्ण शेठ दुसाने यांना मी आग्रह करेन, त्यांनी मंचावर यायचं आहे. जगदीश बाळकृष्ण शेठ दुसाने यांना सन्मानित करण्यासाठी मी वर्तमान अध्यक्ष अनिल जगन्नाथ शेठ दुसाने आणि जगन्नाथ दगडूशेठ सोनवणे मी आता सेंटर बुलाओ. गावोगावी जेव्हा आपली प्रसिद्धी होत असते तर म्हणजे आपण केलेल्या कामाची ती नोंद असते जेव्हा गावोगावी होते ते. आणि देखील आपल्या घरामध्ये जेव्हा आपली स्तुती होते, आपली प्रशंसा होते, तर ही खरी पावती असते आपल्या कर्तव्याची आणि आपल्या कामाची. ही असलेली पावती आपण या लोकांना देत आहे. कोरोनाच्या काळामध्ये जो कोरोनाचा काळ आपण सर्वांनी बघितला आणि त्या काळादरम्यान प्रत्येकाला आपला जीव प्यारा होता आणि तो आपला जीव परिवार हे जपून घरी बसलेले होते. त्या टायमाला हे महारथी होते की ज्यांनी आमच्यासारख्या लोकांचे आमचे मनोबल वाढवले. लॉकडाऊन असून सुद्धा घरातून निघायचे, पायाला त्रास असून सुद्धा दुकानाच्या ओट्यावर बसायचे आणि फोन करून म्हणायचे की मी आलेलो आहे, तुम्ही कुठे? मी आले, तुम्ही वाट देखील राहिलो. मग जेव्हा आम्ही त्यांच्या जवळ जायचो तेव्हा म्हणायचो तुला काय काम पडते तुम्हाला. तन मन धनाने अशी एक ती सेवा आम्हाला दिली. आणि त्या टाइमामध्ये आयुष सुवर्णकार समाज उधना सुरत आणि सत्यधरणी सुवर्णकार मंडळ या दोन्हीही संस्थांनी पुढे येऊन समाजाची सेवा केली. त्याच्यामध्ये मान्यवर जेवढेही इथं उपस्थित आहे त्याच्यामध्ये एकही व्यक्ती अशी नाही आहे की ज्यांनी त्यांचा सेवाचा वाटा दिलेला होता. असे आमचे पुढील आमचं स्वाभिमान असे आमचे पंकज मनोहरसिंग खरोटे मी यांना स्वागत करण्यासाठी आणि सन्मान घेण्यासाठी मंचावर बोलतोय. यांच्या स्वागतासाठी रुपेश दादासाहेब सोनगिरे, धर्मेश यशवंत शेठ भामरे मी यांना मंचावर त्यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित होण्यास विनंती करतोय. श्री श्याम भाऊ, सुनील भाऊ, किरण भाऊ आणि अनिल भाऊ या सर्वांनी पंकज मनोहरसिंग खरोटे यांचं स्वागत करायचं आहे. सुनील शेठ मोरे यांनी पण यायचं आहे, दंडाशेठ यांनी पण यायचं होतं. आज आपण जे महाप्रसादचा लाभ घेत आहोत आणि सर्वांनी घ्यायचा आहे.
उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष, बांबरेजी ज्वेलर्सचे मालक, तसेच आजच्या कार्यक्रमाचे जे महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत कामिनीताई, आज मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेश शेठ, यशवंत शेठ पांबरे यांनी या सुवर्ण महोत्सवाला रुपये 11,000 रुपये देणगी दिलेली आहे. टाळ्यांनी करीत त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. खूप खूप बाबरीजी ज्वेलर्सचे मालक धन्यवाद. आजपर्यंत जेवढे कार्यक्रम या कमिटीने केलेले आहेत त्या कमिटीला बांबरेजी ज्वेलर्स, माऊलीजी ज्वेलर्स, श्रीजी ज्वेलर्स यांनी आणि लक्ष्मीनारायण ज्वेलर्स यांनी आणि संपूर्ण समाजाने तन मन धनाने सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी अध्यक्षाच्या वतीने समस्त बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो. त्यांनी खेळ राहू द्या. हा समोर व्यवस्थित ठेवा. हे चालू हे जो आपण सुवर्ण महोत्सव लिहिलेला आहे आणि त्या महोत्सवात आपण नवयुवक मंडळाचे लीडर चैतन्य विस्मुते यांनी थोडं व्यवस्थेवर 3 द्वारा लक्ष द्यावं. तसे या सर्व ट्रस्टी मंडळांना एकत्र घेऊन चालणारे, या समस्त ट्रस्टी मंडळाला एकत्र धरून चालणारे आणि सर्वांचे विचार विनियोग घेऊन एक उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे आपले समाजाचे प्रथम नागरिक जर म्हटलं गेलं तर अयस्वलकार समाज उजना सुरतचे ट्रस्टी मंडळाचे ट्रस्टी प्रमुख श्री जगन्नाथ दगडूशेठ सोनवणे यांच्या स्वागतासाठी मी वर्तमान अध्यक्ष श्री अनिल जगन्नाथ शेठ दुसाने यांना विनंती करेन की सर्वांना मामासाहेब सर्वांना एकत्र ठेवून सर्वांचे विचार ऐकून योग्य मार्गदर्शन करत असतात. श्री काशीनाथ शेठ खरोटे यांच्या स्वागतासाठी मी विनंती करेन श्री जितेंद्र राजाराम शेठ विस्पुते सह कन्व्हीनर हरेक सुवर्णकाल समाज उजना सुरत. व्यवस्था जाळून राहील अशी विनंती. अरे वा वा, खूप सुंदर. पहा, समाजाचं भूषण म्हटलं म्हणजे असे कार्य आपल्या समाजाद्वारा होत आहेत. एक माहिती आहे की जेवणानंतर महिला मंडळ यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर त्यांचे जे अतिथी माननीय आहेत त्या अतिथींना जेवणानंतर सुद्धा मंचावर सर्व महिला मंडळाचा कार्यक्रम एकत्रित होणार आहे. आपला स्वागत समारंभ झाल्यानंतर पुरुषांचा जेवणाचा कार्यक्रम झाला म्हणजे पुढील कार्यक्रम भाग्यलक्ष्मी महिला मंडळाचा राहील, ही नोंद लक्षात घ्यावी. आणि आपले जितेंद्र शेठ विस्पुते यांची नात मुंबईला फिल्म सिटीमध्ये ऍक्टर म्हणून कामाला आहे. खूप सुंदर तिचं कर्तृत्व कार्य तिथं होत आहे. असेच कार्य करत आहोत सदिच्छा. पुढील ट्रस्टीश्री माजी ट्रस्टीश्री प्रभाकर शेठ गंगर शेठ विस्पुते यांच्या स्वागतासाठी मी विनंती करेल श्री संजीव बारकू शेठ दंडगवार सह कन्व्हीनर हरेक सुवर्णकाल समाज उजना सुरत संजय शेठ उपस्थित असतील. तसेच श्री विनोद शेठ पिंगळे यांनी यायचे त्यांचे स्वागतासाठी. संजीव शेठ बारकू शेठ दंडगवार यांनी मंचावर यांची कृपा करावी. प्रभाकर दादा यांचे स्वागत विनोद शेठ करतील. गणेश शेठ यांनी यावं. गणेश शेठ दंडगवार लवकरात लवकर मंचावर यावं. भरतभाऊ आईराव तसेच माजी ट्रस्टी श्री प्रकाश शेठ सकाराम शेठ वानखेडे
यांच्या स्वागतासाठी मी हरीश शेठ विस्पुते सह तहसीलदार यांना विनंती करेन. सह तहसीलदार हरीश शेठ विस्पुते माजी ट्रस्टी श्री राजेंद्र नारायण शेठ बागोल यांच्या स्वागतासाठी विनंती करेल. मंडळाचे ज्येष्ठ प्रतिनिधी श्री नानाराम जोगेश बिरारे आणि त्यांच्या सोबतीला श्री गोपाल रमेश लहिराव यांनी पण यावं. श्री गोपाल रमेश लहिराव हे राजेंद्र नारायण शेठ बागोल यांचे स्वागत करते. पुढील सन्मान माजी खजानची प्रकाश नारायण बाबू यांनी मंजूर यांचे यांनी आपल्याला ₹19 देणगी आता दिलेली आहे. प्रकाश शेठ यांनी मंजूर. पुढील सन्मान आपले सन्माननीय माजी सेक्रेटरी श्री राजेंद्र बंडूनानाशी दुसाने यांच्या स्वागतासाठी मी मंडळाचे सहसेक्रेटरी श्री गणेश शेठ दंडगावर प्रकाश शेठ यांनी मंचस्थ व्हावं. माजी तहसीलदार प्रकाश शेठ यांनी मंचस्थ व्हावं. सोबत राजेंद्र नारायण शेठ वर्षाताई राजेंद्र बंडूनाना शेठ दुसाने यांच्या स्वागतासाठी गणेश शेठ हे त्यांचे स्वागत करतील. गणेश शेठ सुनील शेठ पण त्यांच्यासोबत होते. प्रकाश शेठ दोन मिनिटं. राजू आपले माजी सेक्रेटरी त्यांचा सन्मान आपले सुनील शेठ मोदी आणि गणेश शेठ वर्षात यांनी मंजूर घ्यायचा. आज भाग्यलक्ष्मी महिला मंडळातर्फे त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं गेलं आहे. असेच वर्षाताई यांनी मंचात यायचं आहे. सन्मानाकरिता वर्षाताई या मंचावर वर्षाताई यांचे स्वागत कारोबारी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सौभाग्यवती कामिनीताई हे करतील. त्यासोबत प्रकाश शेठ यांचे स्वागत करिता त्यांचे स्वागत मी स्वतः करून देतो. समाज हा आर्थिक देणगीने प्रबळ होत असतो, शक्तिशाली बनत असतो. तर देणगी समिती मागे बसलेले व्यापक समाज बांधवांना आजच्या या सुवर्ण महोत्सव निमित्त भाग्यलक्ष्मी महिला मंडळ निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम निमित्त देणगी द्यायची असेल त्यांनी देणगी समितीकडे द्यावं. पुढील स्वागत मंडळाचे ज्येष्ठ कन्व्हीनर श्री चंदूलाल शेठ सोनवणे यांचे स्वागत मंडळाचे सेक्रेटरी श्री किरण शांताराम शेठ हैदराबाद करतील. चंदू शेठ सोनवणे यांचं सोबत आपल्याला ज्यांनी 11,000 रुपयाचे योगदान दिलेलं आहे भांबरी ज्वेलरचे मालक धर्मेश शेठ यांनीही मंजूर घ्यायचं आहे. धर्मेश शेठ यशवंत शेठ भांबरे
त्यासोबत कामिनीताई धर्मेश कांबळे यांनी देखील मंचावर यायचं आहे. कामिनीताईचा सन्मान कार्यकर्ता महिला भाग्यलक्ष्मी महिला मंडळाचे अध्यक्ष सुरेखाताई हे करतील. धर्मेश शेठ यांचे स्वागत श्यामशेठ पागुल खजानजी यांनी मंचावर यायचं आहे. हेलो एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी संतोषराव सोनवणे कन्व्हेनर यांनी मंडळाला 1100 रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे. खूप खूप आभार. समस्त मंडळ त्यांचे आभार व्यक्त करतो. वो खाना खा के गया भैया आपल्याला बिल्डिंग फंड म्हणून ये फोटो मैंने बना के दिया अर्जेंट कितना है हैं साइज कितना है आपल्याला बिल्डिंग फंड म्हणून रुपये 21,000 रुपयाचे आपल्याला योगदान दिलेलं आहे. श्रीमान संजय चिंतामण शेठ वानखेडे यांनी परिवार सहित मंचावर यायचं आहे. ज्यांनी बिल्डिंग फंडाकरिता आपल्याला रुपये 21,000 रुपयाचे योगदान आपल्याला दिलेलं आहे. त्यांचे समस्त मंडळ आभार व्यक्त करीत आहे. संजय शेठ पूर्ण परिवाराला घे. कृपया सहकार्य तिथं असावं तुमचं. आपल्या टीमद्वारा तिथे सहकार्याची जरूर आहे. पाणी व्यवस्था धर्मेश कांबळे यांनी मंचावर यायचं आहे. धर्मेश सन्मान करतील रवी शेठ संजय शेठ इकडे. थोड़ा सेंटर क्या पुढील सन्मानासाठी मावळे जयंती मालक श्रीराम शेठ विस्पुते यांनी मंचावर यायची कृपा करावी. भोजन व्यवस्था समस्त कारोबारी मंडळ कृपया लक्ष ठेवायला. संत नारायण महाराज यांची वेशभूषा
इथे दिसणारे शेख दुसाने यांना मी विनंती करेन की ते आजच्या कार्यक्रमात शाब्दिक उद्बोधन करतील. दाखवला लेझिम वगैरे गणेश वंदना वगैरे आज त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. त्यांचा सुद्धा सन्मान कारभारी मंडळाचे अध्यक्ष सुरेखाताई सोनवणे सुद्धा व्यवस्था ठेवली गेलेली आहे. नवयुग मंडळ कृपया मदती करावी. नवयुग मंडळ पाणी व्यवस्थामध्ये आणि जेवण व्यवस्थामध्ये मदत करा आणि महिला अध्यक्ष द्वारा मनीषा रवणी यांचं केस घेऊन स्वागत करावं. राजेंद्र शेठ यांनी पंकज शेठचं स्वागत करावं. राजेंद्र शेठ यांनी पंकज शेठचं स्वागत करावं. मंडळाचे सेक्रेटरी पब्लिक सेक्रेटरी यांनी आपल्याला ₹1100 योगदान जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल समस्त मंडळ धन्यवाद आभार व्यक्त करतो. डीजे आशिष कृपया कार्यकारी मंडळाने भोजन व्यवस्थेवरती लक्ष द्यावं. गोपाल शेठ यांनी मंचावर यायचं आहे. गोपाल रमेश शेठ डायरेक्टर यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचा सन्मान सुवर्णरत्न रघुनंदन एकनाथचे डायरेक्टर करते. खूप खूप धन्यवाद. पुढील सन्मान गोपाल शेठ यांचा सन्मान सुवर्णरत्न रघुनंदन एकनाथचे डायगाव हे करीत आहे. आजपासून सुवर्णकाम समाजाला 2 सुवर्णरत्न यांची पदवी लागलेली आहे असे जगदीश बाळकृष्ण दुसाने आणि रघुनंदन एकनाथचे डायगाव यांना मोठी पदवी मिळालेली आहे समाजातर्फे. तसेच बिल्डिंग फंडाकरिता आमचे मंडळाचे सेक्रेटरी एकमेव सेक्रेटरी किरण शांताराम साहेब डायगाव यांनीही बिल्डिंग फंडाकरता 21,000 रुपये आपल्याला जाहीर केलेले आहेत. त्यांना त्यांचे कौतुक किती करा कमी मला असं वाटतंय, कारण की 3 वर्षाच्या काळामध्ये किरण शेठ आणि आमच्या मंडळाने खूप काहीतरी सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. तसेच मी किरण शेठ यांचा समस्त परिवार ऐराव परिवार शांताराम शेठ डोंडू शेठ ऐराव यांना मी मंचावर बोलवतोय. टीनाताई यांनी देखील मंचावर यायचं आहे. तसेच सुनंदाताईनेही मंचावर यायचं आहे. सुनंदाताई ऐराव यांनी बघा म्हणजे शारीरिक सेवा देतात आहे, शारीरिक सोबत तना मना धनाने कोणाला म्हणतात ना हे यांना म्हणतात तना मना धनाने सहकार्य करणारे ऐराव परिवार एकदा टाळ्याने टाळ्या ओळखलं पाहिजे. ऐराव परिवारांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. किरण शेठ तुम्ही पण या हो. तुमचं समस्त आहे सोनकाठ समाज उन्हा सोडून मंडळाला खूप सहकार्य लाभलेलं आहे. शांताराम शेठ आमचे काकाश्री यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे.
समस्त अहिर सोनेकार समाज मंडळ अपेक्षा करीत आहे धनाची मनाची किरण शेठ यांचा सन्मान सुवर्णरत्न जगदीशसिंह बाळासाहेब दुसाने तसेच समान भूषण विलास नामेश्वर दुसाने हे करतील तसेच समानरत्न रघुनंदन एकनाथ राहिलाव हे देखील करतील तसेच महिलांचं स्वागत भाग्यलक्ष्मी महिला मंडळ पुष्पाताई कांबळे हे देखील उभे राहतात. DJ Aziz SK. खूप छान खूप खूप धन्यवाद आईराव परिवार किरण शेठ यांचा.